कुछ बातों को देखें यीशु मसीह के वचन के द्वारा। आणि आम्ही काही गोष्टी प्रभू येशूच्या वचनानुसार आम्ही पाहणार आहोत. उसके बाद हम प्रार्थना करेंगे। त्यानंतर आम्ही प्रार्थना करणार आहोत आपके लिए जरूर हम छुटकारे की प्रार्थना करेंगे, आणि तुमच्यासाठी नक्की आम्ही सुटकेची प्रार्थना करणार लेकिन आहोत. उससे पहले पण त्या अगोदर हम कुछ प्रभु के वचन को ध्यान से सुने। पण आम्ही प्रभूचे जे वचन आहे ते लक्षपूर्वक ऐकणार आहोत. मैं आपको एक जो प्रभु यीशु ने एक दृष्टांत कहा है उसके बारे में कुछ बताना चाहता हूँ। आणि प्रभू येशूने एक दृष्टांत सांगितलेला आहे, त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. लूक इसका 15 अध्याय 11 से 32 वचन में लिखा हुआ है। आणि लूक शुभवर्तमान याचा 15 अध्याय आणि 11 ते 32 वचनामध्ये लिहिलं आहे. ये बाइबल के अंदर नया नियम में है। आणि हे बायबल मध्ये आहे, नव्या करारामध्ये आहे. अगर आपने बाइबल नहीं लिया तो नीचे से आप काउंटर से बाइबल ले लें, आणि जर तुम्ही अजूनपर्यंत बायबल घेतलेलं नाहीये तर खाली काउंटरवर तुम्हाला बायबल मिळेल. क्योंकि बाइबल में ही परमेश्वर की सच्चाई समझ में आएगी। आणि बायबल मध्ये जे परमेश्वराची सत्यता आहे ती लपलेली आहे. परमेश्वर कैसे काम करते हो आपको बाइबल में से समझ में आएगा। आणि परमेश्वर कसं काम करतो हे तुम्हाला बायबल मधून समजून येईल. कोई संसार का उद्धार करता है, जीवन दाता है, शांति दाता है, वो आपको समझ में आएगा। आणि हा जगाचा उद्धार करता आहे, तारण करता आहे आणि शांतीदाता आहे हे तुम्हाला त्यामधून समजून येईल. यहाँ पर एक उड़ाऊ पुत्र के कहानी के बारे में लिखा है। आणि या ठिकाणी एक उधळ्या पुत्राविषयी लिहिलेला आहे. वचन 14 कहता है आणि वचन 14 सांगता और 13 वचन से पढ़ेंगे हम। आणि 13 वचनापासून आपण वाचणार आहोत. आप थोड़ी देर के लिए सुन लेना आणि थोड्या वेळासाठी तुम्ही ऐकून घ्या. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. सुनिए, यहाँ पर एक लड़का है आणि या ठिकाणी एक मुलगा आहे और वो अपने पिता को कहता है कि मेरी संपत्ति का भाग मुझे दे दिया जाए। आणि तो त्याच्या वडिलांना म्हणत आहे की तुमच्या संपत्तीचा जो भाग आहे तो मला द्या. उसके पिता ने उसको संपत्ति का उसका भाग दे दिया आणि त्याच्या वडिलांनी त्या संपत्तीचा भाग त्यांना दिला. और उसके बाद में यहाँ बाइबल कहती है, वचन कहता है कि वो दूर देश को निकल गया। आणि या ठिकाणी बायबल सांगतं, वचन सांगतं की तो दूर देशामध्ये निघून गेला. अब 14 वचन ये कहता है, आणि 14 वचन हे सांगतं, त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर उसने अपना सब कुछ खर्च कर दिया। सुनिए, इस लड़के के पास में पिता की संपत्ति थी आणि ह्या मुलाकडं पित्याची संपत्ती होती पिता का सब कुछ उसके पास में था आणि पित्याचं सर्व काही त्याच्या जवळ होतं. जब उसने अपने पिता को छोड़कर दूर देश में, ऐसे अनजान देश में निकल गया जहाँ पे पिता को कोई जानता नहीं है, आणि अशा तो देशामध्ये निघून गेला की त्या ठिकाणी पित्याला कोणी ओळखत नाहीये. उस पिता को कोई जाने वाला नहीं है आणि पित्याला त्या ठिकाणी कोणी ओळखत नाहीये. और ऐसी जगह पे वो चला जाता है आणि अशा जागेवर तो जातो. और वो क्या करता है, आणि तो काय करतो, वो सब कुछ खर्च कर चुका होता है। आणि तो सर्व काही त्याच्या जवळ जे मिळालेलं आहे ते तो खर्चून टाकतो. जो पिता का दिया हुआ उसको संपत्ति थी, आणि पित्याकडून मिळालेली जी संपत्ती होती ती उसने सब कुछ खर्च कर दिया। त्यांनी सर्व खर्चून टाकले. सुनिए, ऐका, उसने कहाँ खर्च किया आणि त्यांनी कुठं खर्च केले ये जानना बहुत महत्व का है। आणि हे आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आपको और मुझे पैसा मिलता है जब हम काम करते हैं। आणि ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आम्हाला पैसे मिळतात. घर पे बैठोगे कोई पैसा नहीं मिलेगा आपको, आणि घरामध्ये बसल्यावर कुठून पैसे मिळणार नाही. जब हम मेहनत करते हैं, ज्यावेळी आम्ही मेहनत करतो, कोई कंपनी काम करते हैं, कुछ काम करते हैं हम, आणि काही कंपनीमध्ये आम्ही कुठल्या ठिकाणी काम करतो तो हमें पैसा दिया जाता है त्यावेळी आम्हाला पैसा मिळतो. और वो पैसा हम लेते हैं और अलग अलग जगहों पर हम खर्च करते हैं। आणि तो पैसा आम्ही घेतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तो यूज करतो. हम कहाँ खर्च करते हैं? आम्ही कुठं खर्च करतो? सब्जियां लाने के लिए खर्च करते हैं, भाजी घेण्यासाठी, कपड़े लाने के लिए खर्च करते हैं, कपडे घेण्यासाठी, अपने बच्चों के ऊपर खर्च करते हैं, आपल्या लेकरांवर जो खर्च आपकी करतो. जरूरत है उसके ऊपर आप खर्च करते आणि हैं। ज्या आमच्या गरजा आहेत त्याच्यावर आम्ही खर्च करतो. और वो खर्च के लिए वो आपके और मेरे पास में पैसा है। आणि ते खर्चासाठी आमच्याकडे ते पैसे आहेत. लेकिन ये लड़के के पास में भी पैसे थे, आणि ह्या मुलाकडे देखील पैसे आहेत. इसकी संपत्ति नहीं थी, उसके पिता की संपत्ति आणि थी। ही याची संपत्ती नव्हती, ती त्याच्या वडिलांची और संपत्ती होती. पिता ने कमाई हुई संपत्ति को उसको दिया था आणि पित्याने त्यांच्या कमाईची जी संपत्ती होती ती त्याला दिली और होती. इसने सब कुछ खर्च कर दिया। आणि त्यांनी सर्व काही खर्च करून और टाकलं. कहाँ पर खर्च किया है आणि त्यांनी कुठं खर्च ये केलं बात जानना बहुत जरूरी है। आणि हे आम्हाला समजणं खूप गरजेचं मैं आहे. आपको कुछ बताना चाहता हूँ। मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. जब इसने खर्च किया, आणि ज्यावेळी त्यांनी खर्च केलं, वचन कहता है कि उस देश में अकाल पड़ा आणि वचन सांगते की त्या ठिकाणी त्या देशामध्ये दुष्काळ पडला और कंगाल हो गया। आणि तो कंगाल झाला. कितनी बार हमारे देश में, हमारा व्यक्तिगत जीवन, हमारा पारिवारिक जीवन में खुशियां नहीं होती, अकाल का
अकाल की मौसम आ जाता है। आणि कित्येक वेळा आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती येते. हमारे व्यक्तिगत जीवन में, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, हमारे पारिवारिक जीवन में आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये शांति नहीं रहती, शांती राहत नाही, बरकत नहीं आणि रहती, बरकत राहत नाही, खुशी और आनंद नहीं रहता। आणि खुशी आणि आनंद नाही. एक अकाल का मतलब है कुछ ना होना, आणि एक दुष्काळ याचा अर्थ आहे की काहीच नसणे, एक अभावग्रस्त कमियां होती हैं। आणि ती त्या जीवनामध्ये असलेली एक कमी आहे. अकाल का मतलब है कुछ ना होना, आणि दुष्काळ याचा अर्थ आहे की काहीच नसणे. और कंगाल का मतलब भी वही होता है कि आपके पास में कुछ नहीं है, दूसरों के ऊपर आप निर्भर हैं। आणि कंगाल याचा अर्थ आहे की आमच्याकडे काहीच नाहीये, आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहोत. कंगाल का मतलब है हम दूसरों के ऊपर निर्भर रहते आणि हैं। कंगाल याचा अर्थ आहे आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहोत. कितनी बार हमारा जीवन जब हम जीते हैं तो कितनी बार हम दूसरे लोगों पर हम निर्भर हो जाते हैं। आणि कित्येक वेळा आम्ही आमचं जीवन ज्यावेळी जगत असतो त्यावेळी आम्ही कोणावर तरी अवलंबून असतो. बहुत बार हमारा जीवन दूसरे के हाथों पर निर्भर आणि होता है। कित्येक वेळा आमचं जे जीवन आहे ते दुसऱ्यांवर अवलंबून ये असतं. क्यों होता आणि है? हे का होतं? क्योंकि हमारे पास में सब कुछ खर्च हो चुका है, कारण आमच्याकडे जे आहे ते सर्व काही खर्चून गेलेलं असतं. क्योंकि हमारे पास कुछ नहीं है, आमच्याकडे काही नाहीये. इसीलिए हमारे जीवन में अकाल और कंगाल की परिस्थिति आ जाती आणि है। म्हणून आमच्या जीवनामध्ये त्या दुष्काळाची परिस्थिती और येते. ऐसी इस लड़के की ऐसी परिस्थिति हो गई। आणि ह्या मुलाची अशी परिस्थिती झाली. कब हुआ ये अकाल और कंगाल की परिस्थिति? आणि ह्या दुष्काळाची परिस्थिती कधी झाली? जब उसने सब कुछ खर्च कर दिया। आणि ज्यावेळी त्याने सर्व काही खर्चलं त्यावेळी कहाँ पे खर्च किया वो जानना बहुत जरूरी आणि है। त्याने कुठं खर्च केला हे जाणणं खूप गरजेचं आहे. 13 वचन में लिखा 13 है, वचनामध्ये म्हटलंय, मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. इसने कहाँ पर खर्च किया है? त्याने कुठं खर्च केला? अब चैनबाजी में उसने अपने जीवन को खर्च किया है। आणि चैनबाजीमध्ये त्याने त्याचं जीवन खर्च केलं. चैनबाजी का मतलब है, कुकर्म का मतलब है लापरवाही का जीवन, आणि चैनबाजी म्हणजे लापरवाहीचं जीवन आहे, मनमर्जी का जीवन, आणि मनमानी जीवन आहे, बेपरवाह जीवन, आणि बेपरवाहीचं जीवन जैसा आहे. उसे लगता है वैसा जीवन उसने आणि जिया। जसं त्याला पाहिजे तसं जीवन. जब तक उसके पास में संपत्ति थी, जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती होती, उसने अपने चैनबाजी में लापरवाही का जीवन जीते हुए सब कुछ खर्च कर दिया। आणि त्याने मनमानी करून चैनबाजीमध्ये ही सर्व खर्चून टाकलं. उसने अपनी संपत्ति को उड़ा दिया। त्याने त्याची संपत्ती उडवली. इसका मतलब क्या है? संपत्ति को उड़ाने का मतलब क्या है? संपत्ती उडवणे याचा अर्थ काय आहे? उसने संपत्ति को खर्च कर दिया। त्याने संपत्ती खर्च केली मत दिशाहीन जीवन है इसका, आणि त्याचं दिशाहीन जीवन आहे, चैनबाजी का जीवन है। चैनबाजीचं जीवन आहे. और इसने क्या, संपत्ति उड़ाने का मतलब क्या है? आणि संपत्ती उडवण्याचा अर्थ काय पैसे आहे? उड़ाने का मतलब क्या है? आणि पैसे उडवण्याचा अर्थ काय इसका आहे? मतलब ये है याचा अर्थ हा आहे, वो पैसा किस पर लुटा रहा है? आणि तो पैसा कुठं उडवत आहे? अपने जीवन पर लुटा रहा आपल्या है। जीवनावर उडवत आहे. वो चैनबाजी कर रहा है, आणि तो चैनबाजी करत आहे, लापरवाही का जीवन वो जी रहा है। आणि तो बेपरवाहीचं जीवन जगत आहे. वो अगले भविष्य के बारे में वो नहीं सोच रहा। आणि तो पुढच्या भविष्याविषयी तो विचार करत नाहीये. अपनी संपत्ति उड़ाने का मतलब है उसने अपने खुद का जीवन उड़ा दिया आणि है। आपली संपत्ती उडवणं म्हणजे स्वतःचं जीवन उडवणं असं आहे. उसने अपने जीवन को उड़ा दिया। आणि त्याने त्याचं स्वतःचं जीवन उडवलं. कहाँ पर उड़ाया? आणि कुठं उडवलं? कुकर्म के अंदर, आणि कुकर्म केल्याने, चैनबाजी करके। चैनबाजी केल्याने. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आपका जीवन जो है आप कहाँ पर उड़ा रहे हैं? आणि आज आमचं जे जीवन आहे ते आम्ही कुठं उडवत आहोत? आपकी संपत्ति जो है ना, मैं बताना चाहता हूँ आपकी संपत्ति पैसा नहीं है, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी संपत्ती आहे ती पैसा नाहीये, वो सोना नहीं है, ते सोनं नाहीये, वो चांदी नहीं ते है, चांदी नाहीये, वो घर नहीं है, ते घर नाहीये, वो खेती बाड़ी नहीं है, आणि ते शेतीवाडी नाहीये, वो आपकी नौकरी नहीं है, तुमची नोकरी वो नाहीये, आपका बिजनेस नहीं है। तुमचा व्यवसाय नाहीये. क्या है आपकी संपत्ति? काय आहे तुमची संपत्ती? आपकी संपत्ति आपका खुद का शरीर और आपका खुद का जीवन है। आणि आमचं जी संपत्ती आहे ते आमचं स्वतःचं शरीर आणि आमचं जीवन आहे. वो हमारी सच्ची संपत्ति है। आणि ती खरी आमची संपत्ती आहे. हमारा अपना जीवन, हमारा अपना शरीर जो है ये संपत्ति कहा गया है। आणि आमचं जे शरीर आहे ते प्रभूने संपत्ती म्हटलेलं आहे. प्रेषित इसका 3 अध्याय 16 वचन के अंदर आणि प्रेषित याचा 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये वहां पे लिखा है, आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, यहाँ पे शरीर को संपत्ति कहा गया है। आणि या ठिकाणी शरीराला संपत्ती म्हटलेलं आहे. हमारा शरीर जो है, आमचं जे शरीर आहे, मराठी में मालूम नहीं क्या लिखा है, लेकिन हिंदी में लिखा है कि शरीर संपत्ति है। आणि मराठीमध्ये काय लिहिले माहित नाही, पण हिंदीमध्ये लिहिले हे आमचं शरीर आहे. ये हमारी शरीर संपत्ति है। आणि हे शरीर आमचं जे आहे ते संपत्ती आहे. मेरे पीछे सब मिलकर बोले, मेरा शरीर मेरी संपत्ति है। क्या है हमारा शरीर? काय आहे आमचं शरीर? संपत्ति है। संपत्ती आहे. हम इस शरीर को कहाँ उड़ा रहे हैं ये बहुत महत्व का है। आणि आम्ही आमची ही संपत्ती, हे शरीर कुठं उडवत आहोत हे खूप महत्वाचं आहे. ये लड़का अपने पिता को छोड़कर, पिता की संपत्ति को लेकर वो दूर देश में चला गया।
और वहां पर उसने अपनी संपत्ति को उड़ा दिया। आणि हा जो मुलगा आहे तो आपल्या पित्यापासून खूप दूर देशामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याची संपत्ती उडवलेली मैं आहे. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आप अपने पिता से, परमेश्वर से दूर कभी ना जाएं। आणि तुम्ही तुमच्या पित्यापासून परमेश्वरापासून दूर कधी जाऊ नका. अगर आप दूर चले जाएंगे परमेश्वर से, आणि जर का तुम्ही दूर गेले तो परमेश्वरापासून, ऐसी परिस्थिति हमारे जीवन में आएगी जो हमारी संपत्ति को खत्म कर तर देगी। अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येईल की आमची संपत्ती ती संपून टाकेल. कौन हमारी संपत्ति को खराब आणि करेगा? कोण आमची संपत्ती खराब करत इस आहे? दुनिया का पाप, आणि ह्या जगाचं पाप, इस दुनिया का व्यभिचार, ह्या जगाचा व्यभिचार, इस दुनिया के जो व्यसन है, दारू, तंबाकू, बीड़ी, सिगरेट, गाली गलोच, ये सब हमारे जीवन को खत्म कर देगा। आणि ह्या जगाचे जे व्यसन आहे, तंबाखू आहे, बिडी आहे, दारू आहे, हे सगळे आमचं जीवन बरखास्त करत ये आहे. हमारी संपत्ति, जो जीवन, जो शरीर की संपत्ति, वो खराब कर देगा। आणि हे जे आमची संपत्ती, जे शरीर आहे ते खराब करत आहे. इसलिए अपने जीवन को संभालना हमारा कर्तव्य है। आणि म्हणून आम्हाला आमचं जीवन सांभाळणं हे आमचं कर्तव्य जब हम आहे. पिता के पास में रहेंगे, जब पिता के पास में आणि रहते ज्यावेळी हैं, आम्ही पित्याजवळ राहू तो हमारी संपत्ति भी सुरक्षित रहती तर है। आमची संपत्ती देखील सुरक्षित राहील. हम जब पिता के घर में रहते आणि हैं, आम्ही ज्यावेळी पित्याच्या घरामध्ये जब राहतो, परमेश्वर के साथ में रहते हैं, परमेश्वरासोबत राहतो, जब यीशु के साथ में हम रहते येशू हैं, सोबत राहतो, तो हमारी संपत्ति परमेश्वर सुरक्षित तर रखेगा। आमची संपत्ती जी आहे ते परमेश्वर सुरक्षित ठेवीन. लेकिन जब आप प्रभु को छोड़ते पण हैं, ज्यावेळी आम्ही प्रभूला सोडू, जब यीशु से आप दूर चले ज्यावेळी जाएंगे, आम्ही येशूपासून दूर जाऊ, एक व्यक्ति बैठा हुआ है, आणि एक व्यक्ती बसलेला आहे, उसका नाम शैतान है। त्याचं नाव सैतान वो आहे. हमारे जीवन के अंदर ऐसी बातों को डालेगा जिससे हमारा पूरा जीवन जो है वो नाश हो आणि जाएगा। तो आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी टाकेल की आमच्या जीवनाचा पूर्णपणे नाश होईल. पाप डाल देगा हमारे अंदर, पाप टाकेन आमच्या, इस दुनिया के व्यसन को डाल देगा ह्या हमारे जगाचं अंदर, व्यसन टाकन तो, इस दुनिया के पापों को डाल देगा ह्या हमारे जगाचं अंदर, पाप टाकेल आमच्यामध्ये, व्यभिचार को डाल देगा हमारे व्यभिचार टाकेन अंदर, आमच्यामध्ये, झूठ बोलने को डाल देगा आणि हमारे खोटं अंदर, बोलणं टाकेन आमच्यामध्ये, पैसों की लालच डालेगा। वो ऐसे डालेगा कि हम झूठ करके इस दुनिया के पैसों को हम कमा लें, आणि तो आम्हाला पैशांची लालच दाखवून जेणेकरून आम्ही खोटं बोलून तो पैसा आम्ही कमवावा, और हमारे जीवन को खत्म कर देगा। आणि म्हणून त्यामुळे आम्ही आमचं जीवन खराब करू. सुनिए, ऐका, आज हमारा शरीर को हम कहाँ खर्च कर रहे हैं, ये बहुत महत्व का है। आज आपण आपलं शरीर कुठं खर्च करत आहोत हे खूप महत्वाचं एक आहे. परमेश्वर के राज्य में एक परमेश्वराच्या या राज्यामध्ये, इस दुनिया में या जगामध्ये, हमारे जीवन को हम कहाँ उड़ा रहे हैं, आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठं उडवत ये आहोत. हमारी संपत्ति ही है। आमची संपत्ती आहे. सुनिए, ऐका, आपके पास में मोबाइल होगा? तुमच्याकडं मोबाईल असेल? कौन से कंपनी का भैया? वीवो। भैया ने मेरे को दे दिया, थैंक यू। आप बोल जाओ। धन्यवाद, तुम्ही मला दिला. इसने मुझे दिया, त्यांनी मला दिला, लेकिन मैंने पे नहीं किया इसका। पण मी त्याचं पे नाही केलं, दिले नाही त्याची किंमत. मैंने इसका वो जो कीमत है वो उसको दिया नहीं है। आणि त्याची जी किंमत आहे ती किंमत मी दिलेली नाहीये. लेकिन इस भैया ने क्या किया, पण त्या भावाने काय केलं, एक मोबाइल के दुकान में गया, आणि एक मोबाईलच्या दुकानामध्ये गेला, उन्होंने उस भैया को पसंद आया आणि तो त्याला आवडला, और उसने इसका कीमत पूछा, आणि त्याने त्याची किंमत विचारली, जो भी है XYZ, आणि जे पण काय आहे ते 10,000, 15,000, 20,000 जो भी होगा, 10, 15, 20 हजार जे पण काय असेल, इस भैया ने वो इसका कीमत उस दुकान वाले को दिया, आणि या भावाने त्याची जी किंमत आहे ती दुकानवाल्याला दिली, और इस भैया को मोबाइल दे दिया। आणि म्हणून ह्या भावाला त्यांनी मोबाईल दिला. अब ये मोबाइल किसका हुआ? आता हा मोबाईल कुणाचा झाला? दुकान वाले का अभी भी मोबाइल है क्या? आता हा दुकानवाल्याचा मोबाईल आहे का? दुकान वाले से उसने खरीद लिया, आणि दुकानवाल्याकडून त्यांनी खरेदी केले, और इसने कीमत भर दिया। आणि त्याची किंमत त्यांनी भरलेली आहे. अब ये भैया के पास में मोबाइल आ गया। आता या भावाकडे मोबाईल आहे, अब ये जब भैया के पास मोबाइल आता है, आणि ज्यावेळी या भावाकडे मोबाईल येतो, इसके अंदर वो सिम डालता है, आणि त्याच्या आतमध्ये तो सिम टाकतो, और अलग अलग प्रकार के जो ऐप हैं वो डाउनलोड करता है। आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲप आहेत तो ते डाउनलोड करतो, वो रात को भी देख सकता है, आणि ते रात्रीही पाहू वो शकतात, दिन में देख सकता है, दिवसाही पाहू वो शकतात, सुबह देख सकता है, सकाळीही पाहू शकतात, वो कभी भी, क्योंकि इसका है वो, ते कधीही पाहू शकतात, कारण हे त्यांचं आहे. अब इसका मर्जी है कि वो कैसे इसको इस्तेमाल करे। आता त्यांची मर्जी आहे की त्यांनी त्याचा कसा उपयोग करायचा, वो कभी भी इसका इस्तेमाल कर सकते आणि हैं। ते कधीही त्याचा वापर करू शकतात. क्यों मालूम है? का माहितीये? क्योंकि इन्होंने इसकी कीमत देकर वो छुड़ा लिया, और अपने पास में वो उनका हो गया, मतलब ये मोबाइल उनका हो गया पैसे अदा करने से। कारण त्यांनी त्याची किंमत त्या ठिकाणी मोजलेली आहे, त्यांना दिलेली आहे, आणि म्हणून ही वस्तू त्यांची झालेली और आहे. ये कभी भी 24 आवर्स में कभी भी इसका इस्तेमाल किसी प्रकार वो कर सकते आणि हैं। 24 तासामध्ये याचा वापर ते कशाही पद्धतीने करू अब शकतात. मैंने वो कीमत देकर नहीं खरीदा, आता मी ते किंमत देऊन खरेदी केलेली मैं नाही, इसका उपयोग नहीं कर सकता। म्हणून मी याचा उपयोग करू शकत नाही, वो मुझे बाहर जाके पकड़ लेंगे, आणि मग ते मला बाहेर जाऊन पकडतील.
मेरा कॉलर पकड़ के बोलेंगे भैया जो मोबाइल दिया वो दो, उसका डबल दो. आणि माझे कॉलर पकडतील आणि म्हणतील ते मोबाईल द्या आणि त्याची किंमत मला डबल द्या. नहीं, वो अच्छे हैं, मेरे से प्यार करते हैं, वो कभी मांगेंगे नहीं. थैंक ते यू. चांगले आहेत, माझ्यावर प्रेम करतात, ते कधी मागणार नाही. ऐसे ही असंच सुनिए, ऐका. आपका जो शरीर रूपी जो संपत्ति है, आणि आपलं जे शरीर रूपी जी संपत्ती आहे, आपकी ये शरीर जो संपत्ति है, आणि तुमचं जे शरीर आहे, ती जी संपत्ती आहे, ये आपकी नहीं है. आणि ती तुमची नाहीये. 2022 साल पहले 2022 वर्षापूर्वी यीशु मसीह ने प्रभू येशूने इसको खरीद लिया. त्याला विकत घेतलं. सुनिए, ऐका. पहले हम पाप में थे, पहिला आम्ही पापामध्ये होतो, आनंद का जीवन जीते थे, आनंदाचं जीवन जगत जैसा होतो, चाहते वैसा जीवन जीते आणि थे, जसं वाटल तसं जीवन जगत जैसा होतो, मेरी मर्जी में आता था वैसा जीता था. आणि जसं मला मनाला वाटन तसं मी जगत होतो. कभी मुझे मुझे लगता था 2020 ले लो, आणि कधी वाटायचं 2020 घ्यावी, कभी लगता था 80 ले लो, आणि कधी वाटायचं 80 घ्यावी, कभी लगता था गाय छाप बैल छाप सब ले लो, आणि कधी वाटायचं गाय छाप बैल छाप काय घेऊ, काली मिश्री सफेद मिश्री लगता था वो डाल दिया. आणि काळी मिश्री पांढरी मिश्री ती आम्ही टाकत होतो. मेरी मन मर्जी थी किसको भी पकड़ के गाली दे दिया. आणि माझी मनमानी होती की मी कोणाला पण पकडून शिव्या देणं, मेरी मर्जी होती पत्नी को 2 थप्पड़ मार के सुझा दिया. आणि माझी मर्जी होती की पत्नीला 2 मुस्काटीत लावून ते सुजवायचं, 2 लात मारे उसको भगा दिया. आणि 2 लाथा मारून तिला पळवून घालवायचं. ये मेरी मर्जी का जीवन था. आणि हे माझं मनमानी जीवन होतं. मेरे पास पैसे आते थे, आणि माझ्याकडे पैसे येत मैं होते, कैसे भी उसको उड़ा सकता आणि हूँ. मी कसंही त्याला उडवू शकलो असतो. ऐसा मेरा जीवन आणि था. असं माझं जीवन होतं. और इस जीवन की वजह आणि से ह्या जीवनामुळे मेरे जीवन के अंदर आनंद नहीं था, आणि माझ्या जीवनामध्ये आनंद नव्हता, खुशियां नहीं थी, आनंद नव्हता, शांति नहीं थी, शांती नव्हती, बरकत नहीं थी, आणि बरकत नव्हती, उन्नति नहीं थी. उन्नती नव्हती. सिर्फ वो जब पी लेते थे आणि ज्यावेळी ते पीत होते इस दुनिया की चीजें, आणि ह्या जगातल्या गोष्टी, सिर्फ 2 घंटा या 3 घंटा जब तक नशे में है तब तक मजा आता आणि था, फक्त 2 तास 3 तास जोपर्यंत ती नशा आहे तोपर्यंत अच्छा लगता था. चांगलं वाटत होतं. और लेकिन मेरा जीवन वो पता नहीं कहीं खड्डे में गिरता था, कहीं कीचड़ में गिर जाता था, कुत्ते मुझे साफ करते थे. आणि कुठं मी खड्ड्यात पडायचो, कुठं चिखलामध्ये पडायचो, आणि कुत्रे यायचे आणि मला साफ करायचे, कुत्ते आके मुझे निला भी देते थे. आणि कुत्रे यायचे आणि मला धुवून पण काढायचे. पता है ऐसा मेरा जीवन था. आणि असं जीवन होतं. मेरा मर्जी का जीवन था. आणि हे मर्जीचं मनमानीचं जीवन आहे. और मैं कहीं भी बेपरवाह जीवन चैनबाजी का जीवन में जीता आणि था. त्या चैनबाजीचं जीवन आम्ही जगत होतो. लेकिन एक दिन आया, पण एक दिवस आला, मेरे जीवन की में जो सत्ता थी इस पाप की सत्ता थी, आणि माझ्या जीवनामध्ये जी सत्ता होती ती पापाची सत्ता होती. और मेरा जीवन उसकी वजह से कंगाल हो चुका था. आणि माझं जीवन त्याच्यामुळं कंगाल झालं होतं. मेरे जीवन में अकाल पड़ गया था. माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला होता. मुझे समझ में नहीं आता था मैं क्या करूं. आणि मला समजत नव्हतं मी काय करत होतो. उसकी सत्ता मुझ पर थी. आणि त्याची सत्ता माझ्यावर होती. मेरी संपत्ति जो शरीर रूपी संपत्ति थी, ये संपत्ति पूरी तरह से बीमारी ने घेर लिया था. आणि माझी ही शरीर रूपी जी संपत्ती आहे ती पूर्णपणे त्या आजारांनी घेरून ठेवलेली होती. कहीं पर फोड़ा आ जाता था, आणि कुठेतरी फोड येत होता, कहीं ट्यूमर आ जाता था, आणि कुठे ट्यूमर येत होता, कहीं कुछ भी इस शरीर के अंदर हो जाता था. आणि कधी शरीरामध्ये कुठं काही होत होतं. ये किस वजह से हुआ? आणि हे कशामुळे होत होतं? क्योंकि मैंने मेरे जीवन को चैनबाजी का जीवन बनाकर वो जीता था. कारण मी माझं जीवन जे आहे ते चैनबाजीमध्ये घालवलेलं और आहे. उसकी वजह से ये कुकर्म की वजह से मेरे जीवन के अंदर ये बीमारियां, ये अशांतियां और असफलता मेरे जीवन में आ गई. आणि हे कुकर्माचं जीवन जगल्यामुळं माझ्या जीवनामध्ये ती असफलता अयशस्वीपणा आहे. लेकिन एक दिन प्रभु यीशु मसीह मेरे जीवन में आया. पण एकदा प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये आले. सुनिए, ऐका. जब यीशु मसीह मेरे जीवन में आए, आणि ज्यावेळी प्रभू माझ्या जीवनामध्ये आले, उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? 2022 साल पहले वो क्रूस पर चढ़ गए. आणि 2022 वर्षापूर्वी ते त्या वधस्तंभावर गेले. इस पाप की जो कीमत थी, आणि ह्या पापाची जी किंमत होती, जो पैसे अदा करने थे, आणि त्याचे काही पैसे मोजायचे होते, वो उसको शरीर देने के द्वारा उसने वो कीमत को अदा किया. आणि ती जी किंमत द्यायची होती ती शरीर रूपी द्यायची होती. उसने अपने शरीर, अपने लहू को उस क्रूस के ऊपर दे दिया. आणि त्याने त्याचं शरीर, त्याचं रक्त त्या ठिकाणी दिलं. और उसने आपके और मेरे पापों के लिए जो अदा करना था वो उसने वहां पर अदा किया. आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी जी किंमत त्या ठिकाणी द्यायची होती त्या ठिकाणी त्याने ती देऊन टाकली. बाइबल कहती है आणि बायबल सांगतं, पाप का जो वेतन है वो मृत्यु है. आणि पापाचं जे वेतन आहे ते मरण आहे. और वो पाप का जो वेतन था, पाप का जो अदा करना था
वो मृत्यु अदा करनी थी। आणि पापाचं जे द्यायचं होतं ते म्हणजे मृत्यू होता। इसलिए यीशु मसीह शरीर के अंदर आया। आणि म्हणून प्रभू येशू या शरीरामध्ये आले इस शरीर में आकर उसने उस शरीर में मृत्यु को सहन किया आणि त्यांनी त्या शरीरामध्ये येऊन तो मृत्यू त्यांनी सहन केला और आपको और मुझे छुड़ाने के लिए उसने वहां पर कीमत चुकाया। आणि तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ती किंमत मोजली। सुनिए, ऐका, जब हम यीशु मसीह को अपने जीवन में लेते हैं, ज्यावेळी आम्ही प्रभू येशूला आमच्या जीवनामध्ये घेतो, अब ये शरीर रूपी जो संपत्ति है, आणि ही शरीर रूपी जी संपत्ती आहे ये आपकी और मेरी नहीं होती, ती तुमची आणि माझी होत नाही, ये परमेश्वर की हो जाती ही है। परमेश्वराची होते। अब मैं मेरी मर्जी का जीवन नहीं जी सकता, आणि म्हणून मी माझं मर्जीने जीवन नाही जगू शकत, मैं खुद का जीवन नहीं जी मी सकता, स्वतःचं जीवन नाही जगू मैं शकत, पाप का जीवन नहीं जी मी सकता, पापाचं जीवन नाही जगू शकत, मैं इस व्यसन का जीवन नहीं जी मी ह्या सकता, व्यसनाचं जीवन नाही जगू मैं शकत, जार कर्म व्याभिचार का जीवन नहीं जी आणि सकता, मी जार कर्म व्यभिचाराचं जीवन नाही जगू शकत, तंबाकू सिगरेट और दारू पीने का जीवन नहीं जी सकता, तंबाखू सिगरेट दारू पिणं हे जीवन मी जगणार नाही, गाली गलौज का जीवन नहीं जी आणि सकता, शिव्या देणं हे जीवन जगणार नाही, क्योंकि यीशु मसीह ने इस ह्या शरीरासाठी ते शरीर त्या ठिकाणी अब तोडलं। आप और मैं हम खुद के नहीं हैं, आता आम्ही आमचे स्वतःचे नाहीये, हम प्रभु यीशु मसीह के बन चुके हैं, आम्ही प्रभू येशूचे बनलेलो आहोत, क्योंकि यीशु ने हमें दाम देकर मोल लिया है। कारण प्रभूने आम्हाला ती किंमत देऊन त्याने विकत घेतलेलं आहे। पहला करंती 6:20 कहता आणि है, पहिला कोरिन्थी 6 आणि 20 वचनामध्ये म्हटलं आहे, उसने हमारा मोल दिया है, आणि त्यांनी आमची किंमत दिलेली आहे। हमारा शरीर अब हमारा नहीं है, आता हे आमचं शरीर आमचं नाहीये, यीशु मसीह की संपत्ति बन चुका आणि हे है। प्रभू येशूची संपत्ती आहे। किसकी संपत्ति आणि है? ही कोणाची संपत्ती ये आहे? शरीर रूपी संपत्ति किसकी है? आणि ही शरीर रूपी संपत्ती कोणाची आहे? ये यीशु मसीह की है। ही प्रभू येशूची अब आहे। मन मर्जी का जीवन नहीं है, आणि मनमानीचं जीवन अब नाहीये, बेपरवाह जीवन नहीं है, बेपरवाईचं जीवन नाहीये, जैसा चाहे वैसा जीवन नहीं आणि है। जसं वाटेल तसं जीवन नाहीये, जो वो यीशु मसीह बोलेगा वैसा जीवन मुझे जीना आणि है। जसं प्रभू येशू बोलणार आहे तसं जीवन मला जगायचंय। तब हमारे जीवन के अंदर कोई बीमारी आपको और मुझे आकर सता नहीं सकेगी, आणि त्यावेळी आमच्या जीवनामध्ये कुठलाही आजार येऊन आम्हाला सतावणार नाही, कोई भी अशांति हमारे जीवन में हमको आकर सताएगी आणि नहीं। कुठलीही अशांती येऊन आमच्या जीवनामध्ये आम्हाला सतावणार नाही। सुनिए, इस भाई का मोबाइल में लेकर चला गया, ऐका, या भावाचा मोबाईल घेऊन मी चाललो, क्या होगा? काय होईल? वो उसका है, तो त्याचा आहे, वो क्या करेगा? तो काय करेल? मेरे पीछे पीछे आएगा। माझ्या पाठीमागे येईल, कहाँ तक आएगा? आणि कुठपर्यंत येईल? मेरे घर तक आएगा, माझ्या घरापर्यंत येईल, मुझे रात को सोने नहीं देगा। मला रात्री झोपू देणार नाही, जब तक ये मोबाइल उसको नहीं दूंगा ना, आणि जोपर्यंत हा मोबाईल मी त्याला देणार नाही ना, तब तक वो चैन से नहीं बैठेगा। आणि तोपर्यंत तो बसणार नाही। जब आप और मैं यीशु मसीह के हो जाएंगे ना, आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशूचे होतो ना, कोई भी हमारा पीछा करने आएगा, आणि कोणी पण आमचा पिछा करण्यासाठी येईल, बीमारी आपका पीछा करने आएगी, आजार आमचा पिछा करण्यासाठी येईल, शाप आपका पीछा करने आएगा, शाप आमच्या पाठीमागे येतील, दुष्ट आत्मा आपका पीछा करने दुष्ट आएगी, आत्मे मागे येतील, पाप आपके पीछा करने आएगा, आणि पाप आमचा पिछा करण्यासाठी येईल, वो आपको स्पर्श भी नहीं कर सकता, पण तो तुम्हाला स्पर्श करू शकत क्योंकि नाही, इस मोबाइल का मालिक वहां पर खड़ा है इसकी रक्षा करने के कारण लिए। ह्या मोबाईलचा मालक त्या ठिकाणी उभा आहे त्याचं रक्षण करण्यासाठी। वो कहेगा, आणि तो म्हणेल, इसका मैंने अदा किया है, आणि याची मी किंमत मोजलेली आहे, अब तू उसके ऊपर राज्य नहीं कर सकता, आता तू त्याच्यावर राज्य करू शकत ये नाही, मेरा है, आणि हा माझा ये आहे, मेरा है, हा माझा आहे, मैं उसका हूँ, मी त्याचा आहे, ये मेरा है। आणि तो माझा आहे। आमीन। आमेन। क्यों? वो हमारी रक्षा करेगा, तो आमची रक्षा करेल। इसलिए अपना जीवन पहला करंती 6:19 में लिखा है, आणि म्हणून आमचं जीवन जे आहे ते पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 6 आणि 19 वचनामध्ये म्हटलंय, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, आप परमेश्वर के मंदिर हैं। तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात। मेरे पीछे कहे, मैं परमेश्वर का मंदिर हूँ। माझ्या पाठीमागे म्हणा, मी परमेश्वराचं मंदिर आहे, पड़ोसी को बोलो, मैं परमेश्वर का मंदिर हूँ। आणि शेजाऱ्याला सांगा, मी परमेश्वराचं मंदिर आहे। और ये मंदिर के अंदर कोई भी कूड़ा कचरा नहीं चाहिए, आणि ह्या मंदिरामध्ये कुठलाही केर कचरा नसावा, कूड़ा कचरा सब बाहर फेंकना है। आणि केर कचरा सर्व आम्हाला बाहेर टाकायचा अब आहे। बस व्यसन बंद, अभी आता बस झालं, व्यसन बंद, गाय छाप, बैल छाप, गधा छाप सब बंद, गायच्या बैल छाप आणि गाढव छाप बंद, इतनी बड़ी फूकनी बंद, आणि एवढी मोठी फुकणी बंद। नहीं तो उससे क्या होगा? त्याने काय होईल? ये शरीर रूपी संपत्ति है ना, आणि हे जे शरीररूपी जी संपत्ती आहे ना, इसके ऊपर बीमारियां आ जाएंगी। आणि त्याच्यावर आजार येईल। अगर आज तक हमने वो किया है, आणि जर का आजपर्यंत आम्ही ते केलेलं आहे, यीशु मसीह से क्षमा मांगना। प्रभू येशूकडे आम्ही क्षमा मागूया। वो परमेश्वर है तो परमेश्वर आहे, जो हमारे हृदय, जब हम क्षमा मांगते हैं, आणि ज्यावेळी आम्ही आमच्या हृदयापासून क्षमा मागतो, जब पश्चाताप करते हैं, ज्यावेळी आम्ही पश्चाताप करतो, वो न्याय और विश्वास के परमेश्वर हमारे पापों की क्षमा तो करेगा। न्यायी आणि विश्वास योग्य परमेश्वर आहे, तो आम्हाला क्षमा करेल।
आपको कहीं जाने की जरूरत नहीं है, आता तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये पहाड़ों पर चढ़ने की जरूरत नहीं है, आणि तुम्हाला डोंगरावर चढण्याची गरज नाहीये नदियों में जाने की जरूरत नहीं आणि है। नदीवर जाण्याची गरज नाहीये जहाँ पर आप हैं आणि ज्या ठिकाणी तुम्ही आहात आप सच्चा पश्चाताप करेंगे, तुम्ही खरा पश्चाताप कराल, मेरे यीशु आपके पास में आएगा। माझा प्रभू येशू तुमच्याकडे येईल। बाइबल का परमेश्वर आणि बायबल मधला परमेश्वर जिसका नाम यीशु मसीह त्याचं है, नाव प्रभू येशू आहे जब आप पुकारेंगे आणि ज्यावेळी तुम्ही त्याला आवाज द्याल वो वहां पर आएगा। आणि तो त्या ठिकाणी येईल। आप पहाड़ों पर पुकारने की जरूरत नहीं है, आता तुम्हाला त्याला डोंगरावर जाण्याची गरज आप नाहीये, यहाँ पे पुकार सकते हैं, तुम्ही या ठिकाणी त्याला आवाज देऊ आप शकता जंगल में पुकार सकते हैं, जंगल में पुकार आणि सकते तुम्ही जंगलामध्ये त्याला आवाज देऊ हैं, शकता, आप आपके घर में पुकार सकते तुम्ही हैं। तुमच्या घरामध्ये आवाज देऊ शकता। मेरे यीशु आपकी आवाज को सुनकर वहां पर आ आणि जाएगा, माझा प्रभू येशू त्या ठिकाणी तुमचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तो येईल। इसलिए वो परमेश्वर है, म्हणून तर तो परमेश्वर आहे। इसलिए अपने जीवन को संभालना है। म्हणून आम्हाला आमचं जीवन सांभाळायचं आहे। आपका शरीर ये आपका नहीं है, आणि तुमचं जे शरीर आहे ते आमचं ये नाहीये, परमेश्वर की संपत्ति ही है। परमेश्वरची संपत्ती मेरा आहे। शरीर माझं शरीर ये संपत्ति है। ही संपत्ती आप आहे। कहाँ खर्च कर रहे हैं इसको? आम्ही कुठं खर्च करत आहोत? संभाल के खर्च करना। आणि सांभाळून खर्च करा। बहुत लोगों को संभालने नहीं आता खर्च आणि करना। खूप लोकांना खर्च सांभाळता येत नाही। एक बार पैसा आया, एकदा का पैसा आला बस आनंद ही आनंद मेरे जीवन में, जो सुबह से लेकर शाम तक जब खर्चा करने बैठ जाते हैं, लेकिन जब दूसरा समय आता तो मुंह लटका के आणि बस आनंदच आनंद, मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त खर्चच करत राहणार आणि दुसऱ्या दिवशी मग असं बसणार। काय झाला बाबा? काय झालं बाबा? खर्च झाला का? खर्च झाला का? ये हमारा जीवन है, हे आमचं जीवन आहे जो संपत्ति के रूप में प्रभु ने दिया। आणि जे संपत्ती रूपाने परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे संभालना इसको। आणि याला आम्हाला सांभाळायचंय। जवान लोग संभालना, तरुणांनो सांभाळा, नहीं तो खर्च कहाँ करेंगे मालूम आप नाही तर लोग? खर्च कुठे करणार माहितीये? मोबाइल के अंदर मोबाईल मध्ये इंस्टाग्राम 40 ग्राम 50 ग्राम 80 ग्राम, इंस्टाग्राम 40 ग्रॅम 50 ग्रॅम 80 ग्रॅम, बस इसमें जीवन फंसा हुआ है। गुड नाइट और गुड मॉर्निंग में, बस याच्यातच जीवन गेलंय। गुड मॉर्निंग गुड नाईट, इसमें जीवन है अपना। आणि याच्यातच जीवन आहे आमचं। बस गुड नाइट और गुड मॉर्निंग, बस गुड नाईट आणि गुड मॉर्निंग, 100 गुड नाइट आले तर 100 गुड नाइट पाठवणार आणि 100 गुड नाईट आले की 100 गुड नाईट येणार, गुड मॉर्निंग आले 50 तर 50 गुड मॉर्निंग। कितना समय जा रहा है आणि उसके अंदर? 50 गुड मॉर्निंग आले तर 50 गुड मॉर्निंग। इतना ही गुड मॉर्निंग का शौक है, घर पे जाइए गुड मॉर्निंग बोलकर आए। आणि एवढं पण शौक आहे तर घरी जा आणि गुड मॉर्निंग म्हणून या। एक कॉइल देना, कॉइल गुड नाइट का। नाहीतर एक कॉईल घ्या गुड नाईटची। ये कहाँ फंसे हुए हैं हम लोग? आणि आम्ही कुठं बसलो आहोत? फेसबुक पे चैटिंग करते रहते हैं। फेसबुकवर आम्ही कहाँ चॅटिंग खर्च कर रहे हैं आपका जीवन? आणि आमचं जीवन आम्ही कुठं खर्च करत आहोत? आई मिस यू, आय मिस यू, आई लव यू, आय लव्ह यू। पता नहीं कहाँ फंसे हुए हैं। माहित नाही कुठं फसलोय, बस इसी में जीवन चल रहा है। मग याच्यातच जीवन चाललंय। काम धंद्यात लक्ष लागत नाही। काम धंद्यामध्ये लक्ष लागत नाही। आई मिस यू, आय मिस यू, यू मिस मी, यू मिस मी, बस चल रहा है जीवन अपना। बस याच्यातच जीवन काम चाललंय। धंदा सोडून घरी बसायचं, मिस यू आणि यू मिस यू। काम धंदा सोडायचा, घरी बसायचं, मिस यू यूज मिस मी। और इतना बढ़ जाता है मिस यू और यू मिस में शादी कर लेते। आणि एवढं वाढून जातं की लग्न करतात। अजून खायचं माहिती नाही, अजून खायचं माहित नाही, कमवायचं माहिती नाही, कमवायचं माहित नाही, और फंसे हुए इसमें। आणि फसलेत त्याच्या। कहाँ जीवन खर्च कर रहे रे भाई? आणि कुठं खर्च करत आहोत माझ्या भावांनो? जीवन नाश हो जाएगा। जीवनाचा नाश होईल। और यही समय है आणि हीच वेळ आहे अपने जीवन को बनाने का। आपलं जीवन बनवण्याची। जब यीशु के हाथों में आते हैं, यावेळी आम्ही प्रभूच्या हातामध्ये येतो आपका फ्यूचर वो बनाएगा। आणि तुमचं भविष्य तो बनवेल। लेकिन उससे पहले पण त्याच्या अगोदर अपने जीवन को ठीक रखना, आपल्या जीवनाला आम्ही व्यवस्थित ठेवूया, यीशु के हाथ में देना, येशूच्या हातामध्ये देऊया, और इस सब बातों से बाहर निकलना, आणि यातून आम्ही बाहेर निघूया। क्योंकि आपका शरीर पवित्र आत्मा का मंदिर है। कारण आमचं जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं ये मंदिर आपका आहे, नहीं है, ते तुमचं नाहीये। उसने कीमत दिया है, त्याने त्याची किंमत मोजलेली आहे, इसको संभालना है। ते आम्हाला सांभाळायचंय। पड़ोसी को बोलना जीवन को संभालें। आणि शेजाऱ्याला म्हणा जीवन सांभाळा। कहाँ पे खर्च कर रहे हैं जीवन? आम्ही कुठं खर्च करत आहोत जीवन? इस संसार में, जगामध्ये। फेसबुक इंस्टाग्राम, मुझे पता नहीं कौन कौन सा ग्राम है, आणि फेसबुक इंस्टाग्राम मला माहित नाही अजून कुठले कुठले ग्रॅम आहे। व्हाट्सएप व्हॉट्सअप कसं काय चाल रहा है? कसं काय चाललंय? इतने पूछने का शौक है तो घर पे जाओ साहब। आणि एवढं पण विचारायचं शौक आहे तर घरी जाऊन विचारा। आपका समय कहाँ जा रहा है? आणि तुमची वेळ कुठे जाते? कैसे प्रभु आशीष करेगा? आणि कसं प्रभू आशीर्वाद देईल? आपका हमारा जीवन ही ठीक नहीं है, आमचं जीवनच व्यवस्थित नाहीये। तो प्रभु से मांगते हैं, प्रभु मेरे जीवन को ठीक कर। आणि प्रभूला मागतो की प्रभू माझं जीवन व्यवस्थित पहले कर। अपने जीवन को ठीक करें, पहिले आम्ही आमचं जीवन व्यवस्थित करूया, उसके बाद मेरा परमेश्वर हमें ठीक करेगा। आणि त्यानंतर परमेश्वर आमचं जीवन ठीक करेल। आप बाइबल में देखें,
आणि बायबलमध्ये लिहिले जितने भी लोग थे जेवढे पण लोक होते उन्होंने अपने जीवन को प्रभु के हाथों में दिया, त्यांनी त्यांचं जीवन प्रभूच्या हातामध्ये दिलं अपने जीवन को ठीक किया। आणि आपलं जीवन व्यवस्थित केलं उसके बाद परमेश्वर ने उनको ऊंचाइयों पर लेकर आणि गया, त्यानंतर प्रभू त्यांना उंचावर घेऊन गेला एक स्तर से लेकर दूसरे स्तर पर बढ़ाया आणि उनको। एका स्तरापासून ते दुसऱ्या स्तरापर्यंत घेऊन आप गेले शनिवार की प्रार्थना आते हैं, आणि तुम्ही शनिवारच्या प्रार्थनेला येता, रविवार की प्रार्थना में आते हैं, रविवारच्या प्रार्थनेला येता यहाँ भी अच्छे हाथ उठाकर गाना गाते हैं, आणि या ठिकाणी आम्ही हात उंच करून गाणं गातो लेकिन जब आप गेट के बाहर जाते हैं ज्यावेळी आम्ही गेटच्या बाहेर जातो तब आपका जीवन कैसा होता है? त्यावेळी आमचं जीवन कसं आहे जैसे आए थे वैसा, आणि जसं आलं होतं तसं या फिर बदलने वाला जीवन? का बदलणार जीवन आज से मैं वो नहीं हूँ आणि आजपासून मी तो राहणार नाही जो संसार का है, आणि जो जगामधला मैं होतो बदल चुका हूँ, मी बदललो मैं आहे यीशु मसीह का हूँ। येशूच्या नावामध्ये अब गालियों वाला जीवन नहीं, आणि ते शिव्यांचं जीवन नाहीये पत्नी को मारने वाला जीवन नहीं है, पत्नीला मारायचं जीवन नाहीये पति को गाली देने वाला जीवन नहीं है, आणि पतीला शिव्या देण्याचं जीवन नाहीये अधीनते का जीवन है। ते अधीनतेचं जीवन आहे प्रभु आपके साथ में रहेगा, प्रभु आपको आशीष देगा। आणि प्रभू तुमच्या सोबत राहील आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल पहला करंती 3 अध्याय 16-17 वचन में भी यही बात लिखा आणि है। पहिल्या करंथीकराचं पत्र याचा 3 अध्याय 16-17 वचनामध्ये देखील हेच म्हटलंय तुम्ही देवाचे मंदिर आहात आप परमेश्वर के मंदिर हैं। आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही ये काय आपको मालूम है, मालूम होना चाहिए इस बात को। हाँ, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल अगर इस मंदिर का आप नाश करेंगे, इस शरीर रूपी मंदिर का अगर नाश करते हैं, आणि जर ह्या शरीरूपी मंदिराचा आम्ही नाश केला खुदा खुद इसको नाश करेगा। परमेश्वर स्वतः त्याचा नाश करेल आप कितनी भी प्रार्थना कर लीजिए, आणि तुम्ही किती पण प्रार्थना करा आपको कुछ नहीं मिलेगा। तुम्हाला काही मिळणार नाही इसलिए इस मंदिर को ठीक रखना, म्हणून हे मंदिर व्यवस्थित ठेवा जो शरीर रूपी मंदिर है ना, आणि जे शरीरूपी मंदिर आहे ना इसको ठीक से रखना, आणि त्याला व्यवस्थित ठेवा याद रखना, आठवण ठेवा ये आपका नहीं है, हे तुमचं नाहीये ये परमेश्वर का है, हे परमेश्वराचे ये खुदा का है, परमेश्वराचे ये खुदा का है। हे परमेश्वराचे दूसरा करंती का 6 अध्याय 16 से 18 वचन में ये लिखा है। आणि दुसरे करंथीकराचं पत्र याचा 6 अध्याय 6 अध्याय 16 से 18 वचन आणि में। 16 ते 18 वचनामध्ये असंच लिहिलंय देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन मैं आपके अंदर निवास करूंगा, मी त्यांचा देव होईन मैं उनका परमेश्वर होऊंगा, व ते माझे लोक होतील वो मेरे लोग होंगे। म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा आप इस संसार में से निकल जाएं और अलग हो जाएं, असे प्रभू म्हणतो ऐसा परमेश्वर कहता है। आपके अंदर परमेश्वर निवास करता है। तुमच्यामध्ये परमेश्वर निवास करतो बहुत बार कहते हैं लोग, आणि खूप वेळा लोक म्हणतात मेरे अंदर बीमारियां हैं, माझ्या आतमध्ये आजार आहे मुझे रात को नींद ही नहीं आती। आणि मला रात्री झोपच येत नाही रात को 3 बजे एक बाल खोलकर एक बाई दिखती है, आणि रात्री 3 वाजता एक केस मोकळी सोडून मला एक बाई दिसते वो मला बोलवती है, आणि ती मला बोलवते उसके हाथ में नींबू और शरबत है, आणि लिंबू- तिच्या हातामध्ये नींबू और मिर्ची है, लिंबू आणि मिरची आहे कभी कोई शरबत भी लेके आते। कधी कधी सरबत पण घेऊन येते अचानक 2 बजे मेरा फ्रिज का दरवाजा खुल जाता है, आणि अचानक रात्री 2 वाजता माझ्या फ्रीजचा दरवाजा उघडतो कभी कभी लाइट बंद चालू हो जाती आणि है, कधी कधी लाईट बंद चालू होते कभी कभी टीवी भी अपना आप चालू हो जाता आणि है। कधी कधी टीव्ही पण आपोआप चालू होतो ये सब होने वाला है हे सगळं होणार आहे अगर परमेश्वर हमारे अंदर निवास करता है। जर परमेश्वर आमच्या आतमध्ये निवास करत आहे ना दुनिया की कोई ताकत नहीं, कोई दुष्ट आत्मा नहीं जो हमको तर स्पर्श ह्या कर सके। जगातली कुठलीही ताकद नाही आणि दुष्ट आत्म्याने जे आमच्या सोबत यीशु के नाम में दुष्ट आत्माएं कांपती हैं। आणि येशूच्या नावामध्ये दुष्ट आत्मे थरथर कापतात इस दुनिया का कोई बाबा नहीं जो दुष्ट आत्मा को निकाल सके। आणि ह्या जगामध्ये कुठलाच असा नाहीये की जो त्यामधून आम्हाला काढू शकतो बाबा 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 दुष्ट आत्मा को नहीं निकाल सकता। आणि तो दुष्ट आत्मे काढू शकत नाही चैलेंज करता हूँ आपको, मी तुम्हाला चॅलेंज देतो क्योंकि मेरे घर के अंदर 22 साल मेरी माँ दुष्ट आत्मा ग्रस्त थी। कारण माझ्या घरामध्ये माझी जी आई होती ती 22 वर्ष दुष्ट आत्म्याने त्रासलेली बड़े होती. बड़े बाबाओं के पास में गए, आणि मोठमोठ्या बाबा लोकांकडे घेऊन गेले कोई निकाल नहीं पाया। आणि कुणीही काढलं नाही. लेकिन जब यीशु मसीह का नाम लिया, पण ज्यावेळी प्रभू येशूचं नाव घेतलं 22 वर्ष दुष्ट आत्मा ने पकड़ा था, 22 वर्ष दुष्ट आत्म्याने पकडलेलं होतं. पूरी हालत उसकी खराब कर दी आणि ती थी। पूर्ण परिस्थिती खराब झालेली वो होती कपड़े पहनते नहीं थे, आणि ते कपडे घालत नव्हते नंगी रहती थी। आणि ते नग्न होते उसे पता नहीं था वो क्या क्या है, आणि त्यांना माहित नव्हतं की ते कोणत्या अवस्थेमध्ये वो आहेत. बाहर निकल जाते थे, आणि ते बाहेर पडून जायचे उसे समझता नहीं क्या कर रही आणि है। समजत नव्हतं ते काय करत उसकी आहे. हालत पूरी तरह से खराब कर दी त्याची थी। परिस्थिती पूर्णपणे बेकार झालेली होती. मैंने देखा है हे मी पाहिलं मेरे घर की अवस्था, माझ्या घराची अवस्था. कोई बाबा में ताकत नहीं उसको निकालने आणि की। कुठल्याही बाबामध्ये ताकद नाही त्यांना काढण्याची. किसी
किसी भी व्यक्ति के अंदर ताकत नहीं थी उसको निकालने की। आणि कुठल्याही व्यक्तीमध्ये ताकद नाही त्यांना त्यामधून बाहेर जम्मू काढण्याची. कश्मीर से कन्याकुमारी तक कोई भी ऐसी चीज नहीं थी उसको निकाल सके। आणि जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अशी कुठलीही गोष्ट नाही की ते त्यांना त्यामधून बाहेर काढू शकते. कोई पैसा उसको निकाल नहीं सका। आणि कुठला पैसा त्यांना बाहेर काढू शकला नाही. जानवरों की बलि देने के बाद भी वो निकले नहीं। आणि जनावरांचा बली देऊन देखील ते त्यातून निघाले नाही. लेकिन एक दिन आणि एकदा यीशु मसीह का नाम लेने से प्रभू येशूचं नाव घेतल्याने 22 वर्ष जो दुष्ट आत्मा ग्रस्त थी एक सेकंड के अंदर वो आणि 22 वर्ष दुष्ट आत्म्यांचे ग्रस्त होते, एका सेकंदामध्ये ते उठून उभे राहिले. और पूरी तरह से जिसको मेंटल हॉस्पिटल में डाल दिया गया था। आणि त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलं होतं. डॉक्टर ने कहा पागल है, आणि डॉक्टरनी सांगितलं ते वेडे आहेत. उसको सर्टिफिकेट दिया था त्यांना सर्टिफिकेट दिलं होतं पागल, वेड्यांचं. सब उसको पागल बोलते थे। आणि सर्व त्यांना वेडे म्हणत होते. यीशु मसीह के नाम से आणि येशूच्या नावामध्ये उस पागल व्यक्ति को परमेश्वर ठीक कर दिया। आणि त्या वेड्या व्यक्तीला प्रभूने बरं केलं. जब आपके अंदर प्रभु का निवास होता है, आणि ज्यावेळी आमच्यामध्ये परमेश्वराचा निवास असतो, जब खुदा का निवास आपके अंदर होता है, परमेश्वराचा निवास आमच्यामध्ये असतो, कोई दुष्ट आत्मा की ताकत नहीं जो आपको स्पर्श कर आणि सके। कुठल्याही दुष्ट आत्म्यांची ताकद नाही ती आम्हाला स्पर्श करू शकेल. अनुभव से बोलता हूं मैं, आम्ही अनुभवाने सांगतो. दुष्ट आत्मा यीशु के नाम से भागती है। आणि दुष्ट आत्मे जे आहे ते येशूच्या नावामध्ये पळून जातात. जब आपको वो देखती हैं, आणि ते तुम्हाला ज्यावेळी पाहतात, दुष्ट आत्मा आपके अंदर यीशु को देखती है। आणि दुष्ट आत्मे येशूला आतमध्ये पाहतात. एक आदमी, एक शरीर रूपी आदमी शरीर को देखता है, आणि एक शरीररूपी व्यक्ती जो आहे तो शरीररूपी व्यक्तीला पाहतो. लेकिन एक आत्मा दूसरी आत्मा को देखता आणि है। एक आत्मा जो आहे तो दुसऱ्या आत्म्याला पाहतो. हमारे अंदर पवित्र आत्मा है, आमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे, वो दुष्ट आत्मा है, तो दुष्ट आत्मा और आहे. दुष्ट आत्मा जानती है आणि दुष्ट आत्म्याला माहिती आहे इसके अंदर पवित्र आत्मा याच्या आतमध्ये पवित्र आत्मा है, इसके आहे. अंदर परमेश्वर निवास करता है। आणि याच्या आतमध्ये परमेश्वर निवास करत आहे. एक आत्मा दूसरी आत्मा को जानता है, आणि एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला ओळखतो. और एक आत्मा दूसरी आत्मा को देखता है। आणि एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला पाहतो. जब हमारे अंदर परमेश्वर का आत्मा है, आणि ज्यावेळी आमच्या आतमध्ये परमेश्वरचा आत्मा आहे, दुष्ट आत्मा आ नहीं सकती, त्यामध्ये दुष्ट आत्मा येऊ शकत नाही, नहीं आ सकती। येऊ शकत नाही. अगर लैंटर्न लेकर भी आ गई, दीवा दीवा, आणि जर दिवा घेऊन जरी आले, अब डरना मत, तुम्ही घाबरू नका. आपको शायद हेल्प करने को आए होगी, दिखाने के लिए, कदाचित तुम्हाला ते दाखवण्यासाठी आले असते. लेकिन आपके कपड़ों को छू नहीं पाएगी, तुमच्या कपड्यांना ते स्पर्श करू आपके शकत बालों नाही, को स्पर्श नहीं कर पाएगी, तुमच्या केसाला देखील स्पर्श करू शकत नाही. वो आपसे डरती है। ते तुम्हाला घाबरतात. सुनिए, ऐका, आपका जीवन तुमचं जीवन इस संसार के लिए खर्च मत करना। ह्या जगासाठी खर्च करू नये. अकाल आ जाएगा, दुष्काळ येईल कंगाल हो जाओगे, कंगाल हो आणि जाओगे, कंगाल होऊन जाऊ. प्रभु के लिए खर्च करना, प्रभूसाठी आम्ही खर्च करूया, प्रभु के लिए खर्च करना। प्रभूसाठी खर्च करूया. आपका जीवन आमचं जीवन ये परमेश्वर के लिए हे है। परमेश्वराचं आहे. मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप सिर्फ 5 मिनट दीजिए मुझे। फक्त 5 मिनिट. एक व्यक्ति था मूसा नाम का, मोशे नावाचा एक व्यक्ती होता. उसने अपने जीवन को खर्च किया त्याने त्याचं जीवन खर्च केलं परमेश्वर के लिए। परमेश्वरासाठी. कैसे? कसं? उसके लोग संसार के अंदर, मिस्र के अंदर बंधन में जकड़े हुए थे। त्याचे लोक जे आहेत ते मिसरमध्ये, त्या संसारमध्ये, जगामध्ये ते फसलेले आहेत. उसने अपने जीवन को दिया त्याने आपलं जीवन दिलं लोगों के लिए खर्च करने के लिए। लोकांसाठी खर्च करण्यासाठी. उसने इजरायलियों को मिस्र से जो पाप के बंधन में थे, जो जंजीरों में जकड़े हुए थे, उनको छुड़ाने के लिए। आणि जे मिसरमध्ये होते, जे त्या साखळदंडाने बांधलेले होते, ते त्या ठिकाणी कोंडलेले होते. अगर आपका जीवन खर्च करना है ना, आणि जर का आम्हाला आमचं जीवन खर्च करायचं लोगों आहे को ना, छुड़ाने के लिए खर्च करें, लोकांना सोडवण्यासाठी खर्च करा, लोगों को पाप में छुड़ाने के लिए खर्च लोकांना करें, पापातून सोडवण्यासाठी खर्च करा, दुष्ट आत्माओं को निकालने के लिए खर्च दुष्ट करें, आत्म्यांना काढण्यासाठी खर्च करा, लोगों को लाने के लिए खर्च करें। लोकांना घेऊन येण्यासाठी खर्च ऐसे करा. व्यक्ति को देखिए जो तकलीफ में है, आणि अशा व्यक्तीला बाकी जो त्रासामध्ये जो आहे, बीमारों में है, जो बीमारियों में है, जो आजारामध्ये जो आहे, दुष्ट आत्मा से ग्रस्त है, जो दुष्ट आत्म्याने त्रस्त शापों आहे, से ग्रस्त है, तो शापाने त्रस्त उनको आहे, लाने के लिए अपने जीवन को खर्च करें। त्यांना घेऊन येण्यासाठी आम्ही आमचं जीवन खर्च परमेश्वर की ओर लाने में अपने जीवन को खर्च करूया. करें, आणि परमेश्वराच्या घरामध्ये येण्यासाठी त्याला खर्च करूया. अपने जीवन को वहां खर्च करें। आणि आमचं जीवन आम्ही त्या ठिकाणी खर्च करूया. एक मार्था और मरियम नाम की दो औरतें थी, एक मार्था आणि मरिया नावाची ह्या दोघी जणी होत्या. लेकिन मरियम नाम की औरत पण ने मरियम नावाची जी व्यक्ती आहे, परमेश्वर के चरणों में बैठकर वचन सुनने के लिए अपने जीवन को खर्च किया। तिने परमेश्वराच्या चरणाजवळ बसून वचन ऐकणं हे तिने त्याचा स्वीकार सुनिए, केला. अपने जीवन को खर्च करें आणि आम्ही आमचं जीवन खर्च करूया परमेश्वर के वचन को सुनने के लिए, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, खुदा के वचन को सुनने के लिए, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, चुगली करने के लिए नहीं। चुगली करण्यासाठी नाही. चुगली करने से विश्वास नहीं बढ़ता, आणि चुगली केल्याने विश्वास वाढत नाही. विश्वास परमेश्वर के वचन से बढ़ता है। विश्वास परमेश्वराच्या वचनाने वाढतो. इसको पढ़िए। म्हणून त्याला वाचा. टीवी और मोबाइल में खर्च मत करें। आणि टीव्ही आणि मोबाईल मध्ये खर्च करू नका. कभी खुशी कभी गम में खर्च ना करें देखने के लिए। आणि कधी खुशी कधी दुःख असं नका करू.
कभी हाँ कभी ना में खर्च ना आणि करें, कधी हा कधी नाही याच्यामध्ये खर्च नका करू. आप प्रभु के वचन में खर्च करें. आम्ही प्रभूच्या वचनामध्ये खर्च करूया. जिस दुनिया की कोई ताकत नहीं जो आपका आशीष को रोक या पाए. जगाची कुठलीही ताकद नाही जे तुम्हाला आशीर्वादापासून अडवू कोई शकेल. न रोक पाएगी आपके आशीष को. आणि कुणी तुमचे आशीर्वाद थांबवणार नाही. इस दुनिया के लिए आपका जीवन मत खर्च करो, आणि ह्या जगासाठी आम्ही आमचं जीवन खर्च करू नये. परमेश्वर के लिए खर्च करो. परमेश्वरासाठी खर्च करूया. एक औरत जो पाप से भरी हुई थी, आणि एक जी स्त्री आहे ती पापाने भरलेली होती. यीशु मसीह घर में बैठा हुआ था प्रभू येशू एका घरामध्ये बसले होते और उसने क्या किया, आणि त्याने काय केलं, उसको पता चला कि एक घर में यीशु मसीह है. आणि तिला माहित पडलं की ह्या घरामध्ये प्रभू येशू आहे. वो गई, ती गेली, दौड़ते हुए गई. ती पळत पळत गेली. उसने क्या किया, तिने काय केलं, उसके पास में संगमरमर के पात्र के अंदर मोलवान बहुमूल्य मोलवान इत्र था आणि तिच्याकडे जे होतं ते बहुमूल्य तेल त्या ठिकाणी तिच्याकडे होतं. और वो आई. आणि ती ते सुगंधी जे तेल आहे ते त्या ठिकाणी घेऊन आली. वचन कहता है आणि वचन सांगतं उसने साल भर की कमाई उसकी वो थी, आणि तिची जी वर्षाची ती कमाई होती वो यीशु मसीह के पास लेके आए. ती प्रभू येशूकडे घेऊन आली. उसने वो इत्र कहाँ खर्च किया, आणि तिने जे ते इंद्र आहे ते कुठं खर्च केलं, अपने 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 ऊपर छिड़कने के लिए खर्च नहीं किया. आणि आपल्यावरती मारण्यासाठी खर्च नाही केलं. इत्र लगाया जाता है. आणि सुगंधी द्रव्य जे आहे ते लावल्या जातं. तो सुनिए, आप इत्र लगाते हैं, ऐका, तुम्ही ते द्रव्य लावता, द्रव्य नहीं इत्र, अत्तर. अत्तर नहीं, वो आजकल परफ्यूम अभी भी है. टीवी आ रहा था ना, अभी भी है. टीव्हीला येते ना, बेबी है, हवा आती, हवा येते, बारिश येती, पाऊस बारिश, वो हाँ. बोल अभी भी है. अच्छा, अजून पण आहे. लेकिन उसने क्या किया मालूम, तिने काय केलं, अपना जो कुछ था आपलं जे काही होतं प्रभु के चरणों में उसने खर्च किया. आणि प्रभूच्या चरणावर तिने खर्च केलं. अपने आंसू, आपले अश्रू, अपने बाल, आपले केस. अब वैभव, बाल ये वैभव स्त्री का वैभव है. आणि केस जे आहे ते स्त्रीचं वैभव आहे. उस अपने आंसुओं को आणि तिने त्याचे अश्रू उसने प्रभु की आराधना के लिए खर्च किया. तिने प्रभूच्या आराधनेसाठी देऊन टाकले. अगर खर्च करना है ना, जर आम्हाला खर्च करायचा आहे ना, प्रभु की आराधना के लिए खर्च करें. तर प्रभूच्या आराधनेसाठी आम्ही खर्च करूया. आपका मूल्यवान चीजें, आणि आमच्या मौल्यवान गोष्टी. मूल्यवान क्या है, मौल्यवान काय आहे, आपका शरीर. आमचं शरीर. मूल्यवान क्या है, मौल्यवान काय आहे, आपका समय. आमची वेळ. आपका मूल्यवान क्या है, आमचं मौल्यवान काय आपका आहे, टैलेंट. आमचं टॅलेंट. आपका बहुमूल्य क्या है, आणि आमचं बहुमूल्य काय आहे, जो आपके पास में है, जे आमच्या जवळ जो आहे, वरदान है, जो क्षमताएं हैं, जे वरदान आहे, ज्या क्षमता आहेत, प्रभु के लिए खर्च करें. प्रभूसाठी खर्च करा. प्रभु आपके लिए खर्च करेगा. प्रभू तुमच्यासाठी खर्च करेन. प्रभु आपके लिए करेगा. प्रभू तुमच्यासाठी खर्च करेन. समझ में आ रहा है. लक्षात येते, इस लड़के ने क्या किया, त्या मुलाने काय केलं, अपनी संपत्ति को आपली संपत्ती चैनबाजी में उड़ा दिया. चैनबाजीमध्ये उधळली. हमारा जीवन चैनबाजी करने के लिए नहीं है, आणि आमचं जे जीवन आहे ते चैनबाजी करण्यासाठी नाहीये, ये परमेश्वर के लिए है. हे परमेश्वरासाठी आहे. मेरी ये प्रार्थना है आज रात, आणि आजच्या रात्री माझी हीच प्रार्थना आहे, आप अपना समर्पण प्रभु को करें आणि तुम्ही तुमचं समर्पण प्रभूला करा, और प्रभु को आशीष को यहाँ से लेकर जाओ. आणि प्रभूचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणावरून जा. चंगाई आपकी है. आरोग्य तुमचं आहे. आपको मालूम है ये बॉडी, ये शरीर जो है कितना मूल्यवान है. तुम्हाला माहिती आहे हे शरीर किती मौल्यवान आहे, नहीं मालूम. नाही माहिती. उसको पूछना हॉस्पिटल में जाके जिसकी किडनी फेल हो गई, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला विचारा की ज्याची किडनी फेल आहे, उसको पूछना जिसको अटैक आया है, आणि त्याला विचारा ज्याला अटॅक आलेला आहे, उसको पूछना जिसको कैंसर की गांठ है, आणि त्याला विचारा ज्याला कॅन्सरची गाठ आहे, उनको पूछना. त्यांना विचारा. लेकिन प्रभु का धन्यवाद, हम सब सुरक्षित हैं. प्रभूला धन्यवाद, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. ये बहुमूल्य चीजों को उसने सुरक्षित रखा आणि ह्या है. बहुमूल्य गोष्टी आम्हाला सुरक्षित ठेवायच्या. अगर इसको आपने बीड़ी, सिगरेट या तंबाकू से अपने जीवन में लिया तो बीमारियां आपको छुएगी. आणि जर आम्ही बिडी, सिगरेट आणि तंबाखू घेऊन हे जर आम्ही जीवनामध्ये घेतलं तर, गाली गलोच, अक्षमा का जीवन, आणि हे जे शिव्या देणं आणि अक्षमेचं जीवन, गुस्सा, क्रोध करने वाला जीवन, आणि राग येण्याचं जीवन, ये बीमारियों से घेर लेगी. आणि हे जीवन आम्हाला आजारामध्ये घेरून टाकेल. अगर आपको छुटकारा चाहिए, जर आज आम्हाला सुटका पाहिजे, पवित्रता का और प्रभु यीशु मसीह के पीछे का जीवन जीना शुरू कर दे. आणि पवित्रतेचं आणि प्रभू येशूच्या पाठीमागे जाण्याचं जीवन आम्ही स्वीकार करूया. चंगाई आपकी है, तर आरोग्य तुमचं आहे, आशीष आपकी है, आशीर्वाद तुमचा आहे, सफलताएं आपका है, यशस्वीपणा तुमचा आहे, विजय जीवन आपका, विजय जीवन तुमचा जय आहे. के उस समय चलने वाला जीवन आपका होगा.
आप कभी निराशाएं कभी नहीं आएंगे आपके आणि जीवन में। निराशा कधी येणार नाही. अगर आ भी गई आणि जरी पण आली हमें वो निराशाओं में भी एक आशा मिलेगी, आणि त्या निराशामध्ये देखील आम्हाला एक आशा मिळून क्योंकि जाईल. आशा का परमेश्वर हमारे साथ में है। कारण आशेचा परमेश्वर तो आमच्या सोबत आहे. आमेन। आमेन. पर इस लड़के ने वो बात को नहीं जाना, पण ह्या मुलाने त्या गोष्टी जाणून नाही घेतल्या, खर्च कर दिया। त्यांनी खर्च करून टाकल्या. आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, आपका जीवन कहाँ खर्च करेंगे? आमचं जीवन आम्ही कुठं खर्च करत आहोत? आप ठहराएं। तुम्ही ठरवा. मैंने बोल दिया, मी बोललोय, ये अभी आपका है। आता हे तुमचं आहे ये मोबाइल इस भाई का है, आणि हा मोबाईल ह्या भावाचा आहे नहीं चाहिए। ये मोबाइल इस भाई का है, आणि हा मोबाईल ह्या भावाचा आहे. तुला जिथे वापरायचे तिथे वापर, जिथं वापरायचं तिथं वापर, रात्री वापर, दिवसा वापर, जिथे वापरायचे वापर। रात्री वापर, दिवसा वापर, कुठं वापरायचं तिथं वापर. इंस्टाग्राम में खर्च कर, कॉन्स्टाग्राम में खर्च कर, तू वापर। इंस्टाग्रामला खर्च कर, कुठं खर्च करायचं तिथे खर्च कर. फेसबुक पे खर्च कर, फेसबुकवर खर्च कर, चैटिंग पे खर्च कर। चॅटिंगवर खर्च कर. आई मिस यू, यू मिस यू, आय मिस यू, यू मिस यू, आई लव यू, आई हेट यू। आय लव्ह यू, आय हेट यू. ये निर्णय तुझा है, आणि नाही तुझा आहे, जा जा. ये निर्णय आपका है। निर्णय तुमचा आहे. मैं 6 जुलाई 1998 के अंदर निर्णय किया था आणि 6 जुलै 1998 मध्ये मी निर्णय घेतला, प्रभु के पीछे चलने का। प्रभूच्या पाठीमागे चालायचंय. उस दिन से सब बंद, संसार की सब बातें बंद। कभी पीछे मुड़ के नहीं देखा। आणि कधी मागं वळून पाहिलं नाही. खुदा बाप ने किस तरह से दूसरे स्तर तक लेकर आया, आणि प्रभू एका स्तरापासून कधी दुसऱ्या स्तरापर्यंत घेऊन आला. वो हमारा परमेश्वर है। तो आमचा परमेश्वर आहे. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात? अपने जीवन को कहाँ खर्च करेंगे? आणि तुमचं जीवन तुम्हाला कुठं खर्च करायचंय? आप ठहराएं, तुम्ही ठरवा. आप ठहराएं। तुम्ही ठरवा. आइए खड़े हो जाए, या आपण आपल्या जागेवर उभे राहूया अपने पापों का पश्चाताप करें। आणि आपल्या पापांचा आम्ही पश्चाताप अगर करू. आज भी मैं पाप में जीवन जी रहा हूँ, आणि आजही मी पापामध्ये जीवन जगत अगर आहे. आज भी मैं व्यभिचार का जीवन जी रहा आजही हूँ, मी व्यभिचाराचं जीवन जगत आज भी आहे. उस जार कर्म का जीवन जी रहा आणि हूँ, आजही मी त्या जार कर्माचं जीवन जगत आहे. आज ही वो अशुद्ध जीवन जी रहा आणि हूँ, आजही मी त्या अशुद्धतेचं जीवन जगत आज ही आहे. मेरे अंदर वो गंदगी है, आणि आजही आज माझ्या आतमध्ये ती घाणेरडापणा इस आहे दुनिया के पाप आणि हैं। ह्या जगाचे पाप आहे. अगर वो जीवन में जी रहा हूँ, जर ते जीवन मी जगत आहे, आज निर्णय ले आज आपण निर्णय घेऊया. कि मैं उस जीवन में रहना चाहता हूँ, आम्हाला त्या जीवनामध्ये राहायचंय या मुझे छोड़कर प्रभु मैं अपने जीवन को देना है। का मला ते सोडून प्रभूला मला माझं जीवन द्यायचं आहे. ये आप ठहराएं, हे तुम्ही ठरवा. प्रभु जबरदस्ती नहीं करेगा, आणि प्रभू कधी जबरदस्ती करत नाही. ये आपका निर्णय होगा। हा तुमचा निर्णय आहे. बाइबल में जितने भी लोग यीशु मसीह के पास में आए, आणि बायबलमध्ये जेवढे पण लोक प्रभू येशूकडे आले, सबसे पहले प्रभु ने पूछा, आणि सर्वात पहिले प्रभूने विचारलं, तेरी इच्छा है क्या? तुझी इच्छा आहे का? तेरी इच्छा है क्या? तुझी इच्छा आहे का? आज प्रभु हमारी इच्छाओं को पूछता है। आज प्रभू आमची इच्छा विचारतो. अगर तेरी इच्छा है छुटकारा पाने आणि की जर तुझी इच्छा आहे सुटका मिळवण्याची पाप से, पापापासून, तो आज पश्चाताप कर, तर आज आम्ही पश्चाताप करूया. पापों की क्षमा मांगना। पापांची क्षमा मागूया. हाँ प्रभु मैं करता था, आधी मी करत होतो, लेकिन आज से मेरा जीवन तेरे हाथों में है। पण आजपासून माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. मेरे जीवन को तेरे हाथों में देता हूँ आणि प्रभु। माझं जीवन प्रभू मी तुझ्या हातामध्ये देतो. बाइबल कहती है बायबल सांगतं, यीशु का रक्त लहू आज भी उपलब्ध है, आणि येशूचं रक्त आजही उपलब्ध आहे, जो हमारे पापों को, हर एक पापों को क्षमा जो करता है। आमच्या प्रत्येक पापांची क्षमा करेल. यीशु बाहर से साफ नहीं करता, येशू बाहेरून साफ नाही करत, वो अंदर से बाहर की ओर साफ तो करता है। आतून आम्हाला बाहेर साफ करतो. पहले अंदर अंदर काम करता है, आणि पहिले तो आतमध्ये काम करतो, फिर बाहर वो दिखता है, आणि मग ते बाहेर आम्हाला दिसतं, हमारे जीवन दिखता है। आमचं जीवन दिसतं. आइए अपने जीवन को प्रभु को दे। या आपण आपलं जीवन प्रभूला देऊया. इस लड़के ने अपनी संपत्ति को खर्च कर दिया आणि ह्या मुलाने त्याची जी संपत्ती होती ती खर्च केली चैनबाजी में, चैनबाजीमध्ये, बेपरवाह जीवन, आणि बेपरवाईचं जीवन, जैसे चाहिए वैसा जीवन। आणि जसं पाहिजे तसं जीवन. बाइबल कहती है बायबल सांगतं, उसके जीवन में अकाल आया, आणि त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ आला वो कंगाल हो गया। आणि तो कंगाल झाला. क्या हमारे जीवन में अकाल और कंगालपन का अनुभव आ रहा है? काय आज आमच्या जीवनामध्ये त्या दुष्काळाचा आणि कंगालाचा अनुभव आम्हाला येत आहे का? आज प्रभु के पास आ जा। आज प्रभूकडे आम्ही येऊया. जब ये लड़का प्रभु के पिता के पास में गया, आणि ज्यावेळी हा मुलगा पित्याकडे आला, पिता ने उसको सब कुछ फिर से लौटा दिया। आणि पित्याने त्याला पुन्हा सर्व काही दिलं. वही परमेश्वर आज हमारे बीच में है, तोच परमेश्वर आज आमच्या जो मध्ये हमें उपस्थित आहे, हमारी चीजों को, हमारे आशीष को वापस लौटाए। आणि जो आमचे आशीर्वाद आम्हाला पुन्हा देणार आहे. कि आप तैयार हैं उस आशीष को लेने के काय ते लिए? आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात तो का? आज प्रभु के सामने आ जाएं, तर आज आम्ही प्रभूच्या समोर येऊया, अपनी आंखें बंद करें, आणि आम्ही आमचे डोळे बंद करूया, अपने पापों की क्षमा मांगें। आणि आम्ही आमच्या पापांची क्षमा मागूया.
प्रभु मुझे क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मेरी गलतियों के लिए क्षमा कर, माझ्या चुकांची मला क्षमा कर, मेरे पापों की क्षमा कर। माझ्या पापांची मला क्षमा कर। मेरे शरीर को मैंने पापों से ढाक लिया था प्रभु। आणि प्रभू माझं जे शरीर होतं ते माझ्या सर्व पापांनी झाकलं होतं मेरे पाप मुझ पे पाप थे प्रभु। आणि माझ्यावर पाप होते प्रभू, मैं अशुद्ध जीवन जी रहा था आणि मी अशुद्धतेचं जीवन जगत होतो। लेकिन आज से मेरा जीवन आपका है। पण आजपासून हे जीवन तुझं आहे। मेरे जीवन में आए प्रभु, माझ्या जीवनामध्ये ये प्रभू, मेरे पापों को क्षमा करें, माझ्या पापांची क्षमा कर आपके लहू से शुद्ध और पवित्र करें। आणि तुझ्या रक्ताने शुद्ध आणि पवित्र कर आप मेरे जीवन के परमेश्वर बने, आणि माझ्या जीवनाचा तू परमेश्वर हो, मेरे स्वामी आप बने, माझा स्वामी तू हो, आप मालिक बने प्रभु, आणि तू मालक हो, और दुनिया संसार की हर एक चीजों से मुझे दूर रखें प्रभु। आणि ह्या जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून मला दूर ठेव प्रभू। ये शरीर आपका है। आणि हे शरीर तुझं आहे प्रभू, आप आज मुझे समझ में आया, आणि आज मला माहित पडलं मेरा शरीर माझं शरीर ये कीमत अदा किया है आणि त्याच्यासाठी कुणीतरी किंमत मोजलेली आहे, यीशु मसीह ने। आणि ती येशूने मोजली वो आहे। कीमत यीशु का लहू था, आणि ती किंमत जी होती ती प्रभू येशूचं रक्त आहे, यीशु का शरीर था। येशूचं शरीर आहे, यीशु ने अपने जीवन को खर्च किया। आणि येशूने आपल्या जीवनावर खर्च केलं। क्यों? का? हमें छुड़ाने के लिए, आम्हाला सोडवण्यासाठी, हमें आजाद करने के लिए आम्हाला स्वतंत्र मिळण्यासाठी उसने अपने जीवन को खर्च किया। त्याने आपलं जीवन खर्च केलं। दो बातें हमारे सामने हैं। आणि दोन गोष्टी आमच्यामध्ये आहे। आपका जीवन कहाँ खर्च करेंगे आज? आमचं जीवन आम्हाला कुठं खर्च करायचं? दुनिया में, जगामध्ये, दुनिया की बातों में, जगातल्या गोष्टींमध्ये, या परमेश्वर में, या परमेश्वरामध्ये, या परमेश्वर की बातों में, या परमेश्वराच्या गोष्टींमध्ये, परमेश्वर के वचनों में? परमेश्वराच्या वचनामध्ये आप ठहरा, तुम्ही ठरवा, आप ठहरा। आम्ही ठरवू।